कांदा दराच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा एल्गार होणार आहे। नाशिक नंतर आज पुण्यामध्ये शेतकऱ्यांचा महामोर्चा निघणार आहे। पुणे नाशिक महामार्गावर मंचर इथे आंदोलन केले जाणार आहे। महाविकास आघाडीचे नेते शेतकरी मोर्चात सहभागी होणार आहेत। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, आमदार रोहित पवार, आमदार इतर महत्त्वाचे नेते आणि त्याचबरोबर खासदार अमोल कोल्हे, निलेश लंके यांच्यासहित अनेक राजकीय नेते आणि शेतकरी यावेळी उपस्थित राहणार आहेत। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। पुणे नाशिक महामार्गावर महाविकास आघाडीचे नेते आणि शेतकरी एकत्रितपणे आंदोलन करणार आहेत। मंचर इथे हे आंदोलन केले जाणार आहे। कांद्याच्या दराच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा एल्गार पुकारण्यात आलाय। तर आपण ही दोन दृश्य पाहतोय। 26 मेला कांद्याच्याच प्रश्नावरून चांदवडमध्ये शेतकऱ्यांनी एल्गार पुकारलेला होता। त्यावेळेला सुद्धा महाविकास आघाडीचे नेते उपस्थित राहिलेले होते आणि आज पुण्यातल्या मंचरमध्ये शेतकरी मोर्चा निघणार आहे, महामोर्चा निघणार आहे। या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी पोलीस बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आलाय। मी भाषण करणार नाही, मला फक्त तुम्हाला सर्वांना काय प्रश्न विचारायचे। आता कांद्याचे भाव काय? तर कांद्याच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा त्यांनी एल्गार पुकारलेला आहे। सातत्याने कांद्याचे दर घसरत आहेत, त्याचबरोबर अवकाळीमुळे सुद्धा कांद्याचं नुकसान झालेलं आहे। तसंच निर्यात बंदी असल्यामुळे सुद्धा शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि या सगळ्याच मुद्द्यांवर शेतकऱ्यांनी आक्रोश केलेला आहे। आम्हाला योग्य तो दर द्या अशी त्यांची मागणी आहे। हेमंत सापुडे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। हेमंत, नाशिक नंतर आता पुण्यामध्ये शेतकऱ्यांचा महामोर्चा त्यांनी एल्गार पुकारलेला आहे। काय सध्या त्या संदर्भातलं नियोजन करण्यात आलंय? श्वेता, नक्कीच पुणे नाशिक महामार्गावरील मंचर जवळील नंदी चौकात आज विरोधकांचा वज्र एकमूठ मेळावा संपन्न होता आणि या शेतकरी आंदोलनासाठी विरोधी पक्षातला विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार असतील, शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे असतील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ असतील, यांच्यासोबत स्थानिक आमदार असतील, खासदार असतील, खासदार निलेश लंके असतील, खासदार डॉक्टर अमोल कोल्हे असतील, यांच्यासह बाबाजी काळे, सचिन अहिर यांसारखे नेते आज या ठिकाणी उपस्थित राहणार। आपण जर विचार केला तर गेली काही दिवसापासून कांद्याला कवडीमोल बाजारभाव मिळतो। 7 ते 8 रुपये किलोने कांदा विकला जातो आणि कांद्याचा उत्पादन खर्च जर पाहिलं तर 1 किलो कांद्याला साधारणतः 15 ते 16 रुपये किलोला खर्च येतो पिकवण्यासाठी आणि कांद्याला अवघा 7 ते 8 रुपये बाजारभाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागतो। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले। आपल्यासोबत बोलण्यासाठी आंदोलक आहेत। काय आंदोलनाची दिशा असणार आहे? आंदोलनाची दिशा एकतर सरकारने नाशिक जिल्ह्यापुरताच एक GR काढला नापेट खरेदी करण्यासाठी। सरकारला एकच सांगणं होतं शेतकऱ्यांचं, तुम्ही हा सरसकट महाराष्ट्रासाठी अवलंबाला गेला पाहिजे, कारण की नाशिक जिल्ह्यातच कांदा उत्पादक नाही आहे तर पूर्ण महाराष्ट्रात कांदा उत्पादक आहेत। त्यामुळे पहिलं तर उत्पादन खर्चापेक्षा 1.5 पट हा बाजारभाव भेटणं हा शेतकऱ्यासाठी गरजेचं आहे। सातत्याने 3 वर्ष झालंय कांद्याला हा व्यवस्थित बाजारभाव भेटलेला नाही। त्यामुळं सर्वात मोठं पीक महाराष्ट्राचं पाहिलं गेलं तर कांदा पीक आहे आणि ही मार्केटमध्ये दळणवळणाचं हे कांदा पीक हे मोठं साधन आहे शेतकऱ्यांचं आणि जर त्याला कांद्याला हमीभाव व्यवस्थित नाही भेटला तर शेतकऱ्याच्या आत्महत्या असो कर्जबाजारी होण्याचं प्रमाण वाढत आहे। यामुळे नक्कीच श्वेता, जर विचार केला तर कांद्याचे बाजारभाव हे गडगडलेले आहेत। कांद्याच्या आयात निर्यातीच्या धोरणामुळे कांद्याचे बाजारभाव गडगडलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे या ठिकाणी आपण विचार केला या ठिकाणी पहिली या ठिकाणी सभा होईल। या ठिकाणी विरोधी पक्षाचे नेते असतील ते शेतकऱ्यांना संबोधित करतील आणि त्यानंतर पुणे नाशिक महामार्गावर उतरून या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलं जाईल। निश्चित हेमंत, त्यामुळे आता या आंदोलनाकडे सर्वांचंच लक्ष लागणार आहे आणि या आंदोलनानंतर, या महामोर्चानंतर सरकारकडून त्या संदर्भात काही आश्वासन दिलं जातं का, पावलं उचलली जातात का, हेही पाहणं तितकंच गरजेचं आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।